शकता त्याला लाईट पिंक कलरची फुलं आलेली आहेत आणि ते किती छान दिसतंय। हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू अ चॅनल। हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा। तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। आय होप तुम्ही सगळे मजेत आहात। आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत। आणि तुम्ही बघू शकता आता झालेली आहे सकाळ आणि सकाळचं वातावरण खूप असं आभाळ आलेलं आहे आणि रेनी आहे आणि आज आहे माझा शूट डे। तर सगळ्यात आधी मी करते पूर्ण वीकची प्लॅनिंग की आपल्याला काय काय ग्रोसरीज आणायचे आहे, कोणत्या दिवशी काय करायचं आहे ते आधीच ठरवून ठेवलं तर तेवढं सोपं जातं। जसं की तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, शनिवार आणि रविवार आपल्या फॅमिलीबरोबर घालवल्याच्या नंतर मंडे मॉर्निंग म्हणजे नवीन आठवड्याची सुरुवात, नवीन आठवडा, नवीन कामं, नवीन रिस्पॉन्सिबिलिटीज, तीच घाई गडबड आणि ही गडबड अवॉइड करण्यासाठीच मी पूर्ण आठवड्याभराची प्लॅनिंग उठल्या उठल्या आधी सकाळी करून घेतलेली आहे, जेणेकरून पूर्ण आठवडा आपला व्यवस्थित जाईल। आणि तुम्ही वर्किंग मॉम असो या स्टे ॲट होम मॉम असो, ह्या रिस्पॉन्सिबिलिटी कधी चेंज होत नाहीत आणि ही कामं आपल्याला रोज आपल्या वेळेनुसार करावीच लागतात। तर चला आजच्या या नवीन दिवसाची सुरुवात छान अशा ब्रेकफास्टपासून सुरू करूया। आणि आमचा आजचा जो ब्रेकफास्ट आहे ना मित्रांनो, तो खूप खास आहे, कारण की आरवला खायचा आहे शिरा आणि मी माझ्यासाठी बनवते पिवळी बटाट्याची भाजी आणि पुरी। बटाट्याची पिवळी भाजी आणि पुरी म्हटलं की सगळ्यांच्या वेगवेगळ्या आठवणी असतीलच याच्या रिलेटेड, कारण की हे सगळ्यांचंच फेवरेट फूड असेल असं मला नक्कीच वाटतं आणि हे माझंही तेवढंच फेवरेट फूड आहे। आणि शिरा, पुरी, बटाट्याची भाजी या कॉम्बिनेशनला तर काही तोडच नाही आहे। आम्ही लहान असताना कधी आम्हाला पिकनिकला जायचं असलं या कुठे फिरायला जायचं असलं की आई नक्की डब्यात बांधून द्यायची बटाट्याची भाजी आणि पुरी। आणि तेवढंच नव्हे तर शाळेत जाताना किंवा कॉलेजला जाताना आणि नंतर ऑफिसला जायच्या वेळेससुद्धा रस्त्याच्या बाजूला ती मस्त सकाळी गरम गरम पुऱ्या आणि बटाट्याची भाजी मिळायची ना, ती तर मला खायला खूपच आवडायची। आणि आता इथे माझी ऑलमोस्ट ब्रेकफास्टची तयारीसुद्धा झालेली आहे। बटाट्याची भाजी मी सकाळीच बनवून घेतलेली होती, शिरा झालेला आहे आणि आता इथे मी गरम गरम पुऱ्या फ्राय करते आहे। इथे आम्ही आमचा ब्रेकफास्ट एन्जॉय केला। आरवला शिराही खूप आवडला आणि पुरी भाजी शिरा सगळं ओव्हरऑल कॉम्बिनेशन खूप छान झालं होतं, म्हणून एकदम मस्त आम्ही एन्जॉय केला आमचा ब्रेकफास्ट। आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता आपली घरची कामं करून घेऊया, तर डिशवॉशर अनलोड केलं, किचन काउंटर क्लीन करून घेतलं आणि त्याच्यानंतर म्हटलं की चला आज गार्बेज फुल झालेलं आहे तर गार्बेज टाकून येऊया, म्हणून मी सगळं आता ड्रॉवर क्लीन करते आहे। आणि इथे तुम्ही बाहेर बघू शकता अजूनही वातावरण तसंच आहे, आभाळ आहे, पाऊस आहे रिमझिम रिमझिम। तर ही क्लिप आहे मित्रांनो रविवारच्या दुपारची। सगळी घरची कामं आवरल्याच्या नंतर आम्ही निघालेलो कार्पेट बघायला। आणि हे जे ठिकाण तुम्ही बघताय हे आम्ही इथे पहिल्यांदाच गेलेलो होतो आणि त्यांच्याकडे खूप छान अशा व्हरायटीज अवेलेबल होत्या आणि ते पण रिजनेबल प्राईजमध्ये अवेलेबल होतं, तर ते बघून खूप बरं वाटलं। आणि एवढंच नव्हे, त्यांच्याकडे कार्पेट, डोरमॅट्स आणि त्याच्या व्यतिरिक्त डेकोरेटिव्सच्या खूप काही काही वस्तूसुद्धा अवेलेबल होत्या। आणि आम्हाला हे कलेक्शन एवढं आवडलं की आम्ही एक कार्पेट घरी घेऊन आलो आहे आता, आणि ते तुम्हाला मी लवकरच दाखवणार आहे। आता तरी आम्ही कार्पेट सेक्शनमध्ये आहोत मित्रांनो, पण हे खूप मोठं होतं। इथे ग्रोसरीज, घराच्या रिलेटेड जे काही वस्तू पाहिजे त्या सगळ्या इथे अवेलेबल होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांसाठी छान छान टॉईज, कपडे वगैरे खूप काय होतं आणि खूप छान होतं। तर मला आवडलं नाही म्हणून मी किचनसाठी घेतली एक कढई आणि आरवसाठी घेतलं एक छोटंसं गिटार।
तर मित्रांनो, जवळपास 8 ते 10 दिवसापासून आम्ही कार्पेटच्या मागे लागलेलो आणि फायनली आमचा शोध संपला आणि हे आहे आमच्या लिव्हिंग रूमचा नवीन कार्पेट. तर तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हॅलो मित्रांनो, तर आता झालेली आहे संध्याकाळ. संध्याकाळचे वाजले जवळपास 5:30. आपली भेट आहे ती सकाळपासून आता झालेली आहे. तर तुम्ही सकाळी बघितलं ब्रेकफास्ट वगैरे बनवलेला मी आणि आमचा छान ब्रेकफास्ट झाला. त्याच्यानंतर आरवला पण मी जेवण भरवलं आणि त्याचं आवरून वगैरे घेतलं. मी थोड्या वेळ आधीच आलेली आहे ड्रायव्हिंग लेसनवरून. सो माझं आज लेसन होतं जवळपास 1.5 तासाचं. तर मी गेलेले आणि आता आले थोड्या वेळ आधी आणि थोडंसं दूध होतं तर म्हटलं चहा पण बनवून घेते आणि आरवसाठी नवीन दूध ठेवलेलं आहे गरम करायला. आणि जसं तुम्ही बघितलं याच्या आधी की आम्ही नवीन कार्पेट आणायला गेलेलो काल आणि ते आणलं आणि आज टाकलेलं आहे आणि खूप छान पण वाटतंय आणि आरव सगळ्यात जास्त एन्जॉय करतोय आणि त्याला ते सॉफ्ट नवीन वाटतंय ना, तर त्याला खूप मजा येते तिथे खेळायला कार्पेटवरती. आणि जसं की तुम्ही बघू शकता आता आरव मस्तपैकी एन्जॉय करतोय, खेळतोय आता सध्याचा आणि त्याला खूप आवडलेलं आहे कारण की खूप सॉफ्ट लागतंय त्याला आणि नवीन आहे त्यामुळे त्याला खूप आवडतंय खाली खेळायला आता. आणि आधी कसं होतं ना, फक्त हाफ एरिया कव्हर होत होता, आता हा पूर्ण एरिया कव्हर होतोय. सो त्यामुळे एकदम छान आहे त्याला खेळण्यासाठी. तरी नुकताच माझा चहा रेडी झालेला आहे तर म्हटलं चला तुमच्याबरोबर पण गप्पा मारून घेऊ थोड्याफार. सो कालच गेलेलो आम्ही, रविवार होता तर थोडा वेळ होता म्हणून कार्पेट शॉपिंग करायला गेलो आणि जसं की तुम्ही तिथे बघितले तिथे खूप सारे व्हरायटीज अवेलेबल होते आणि खूप सुंदर सुंदर कार्पेट होते. सो आम्ही थोडंसं डार्क टोनमध्येच बघत होतो कारण की तुम्हाला माहिती आहे जिथे लहान मुलं असतात तिथे प्रत्येक वस्तू खूप लवकर घाण होऊन जाते. लहान मुलं असल्यावर घरात घाण होतं. सो त्यामुळे आम्ही थोडं डार्क टोनमध्ये घेतलंय आणि खूप छान छान व्हरायटीज होत्या. हे प्लेस पण मला माहित नव्हतं पण माझ्या फ्रेंडने मला सांगितलं होतं म्हणून आम्ही म्हटलं की चला जाऊया आणि बघून येऊया. आणि खरंच खूप छान व्हरायटी होती तिथे, आम्हाला तर खूप आवडलं. आणि आता संध्याकाळ होत आली आहे तर आता संध्याकाळच्या जेवणाची पण तयारी करायला घेते आणि पटकन जेवण पण बनवून घेते आणि लवकरच तुम्हाला भेटते. आधी विचार केला की मी दाल पालक बनवेन म्हणून आणि नंतर मग जेव्हा स्पिनेचचं पॅकेट उघडलं तेव्हा बघितलं की पालक थोडीफार आता पिवळी व्हायला लागले. सो लवकरात लवकर संपवावे लागेल. तर म्हटलं की चला एक काम करते, पालक पनीरच बनवून टाकते जेणेकरून जास्त क्वांटिटीमध्ये पालक यूज होऊन जाईल. सो आता पालक पनीर बनवते आणि राईस आणि चपात्या बनवेन त्याच्यासोबत. दाल पालकपेक्षा पनीर सगळ्यांनाच घरी आवडतं खूप. सो सगळेजण आवडीने खातील सुद्धा आणि स्पेशली आता आरवला पण खूप आवडायला लागले. सो जेव्हाही त्याला काही विचारलं की आरव तुला काय खायचंय तर जेवणामध्ये तर तो बोलतो पनीर पनीर पनीर. सो आज सकाळी पण ब्रेकफास्टमध्ये त्याला शिरा हवा होता म्हणून मी शिरा बनवला. सो आता काही काही शब्द तो नवीन शिकलाय तर त्याला मग ते आठवलं ना ते शब्द तो बोलत असतो. सो जसं की आता शिरा उपमा हे नवीन नवीन आता तो बोलायला लागलाय तर त्याला तेच शब्द येतात तर तेच बोलतो. आणि कालच त्याचं ना थोडंसं इथून हेअरकट वगैरे पण केलंय तर त्याचा एकदम लुक चेंज झालाय आणि एकदमच वेगळा दिसतोय तो. Aru, what do you want to eat today? Paneer. You want to eat paneer? And peanut. Peanut inside the water. Really, really hot. Yeah. Let's cool down some time. Yeah, let's cool down for some time. That's right. You want to go and play? Yes. Okay, let's go. तर आता इथे माझी सगळी डिनरची तयारी झालेली आहे. डिनर रेडी आहे आता आणि जवळपास 7 वाजले आहेत आता. आणि इथे बघू शकता पनीरची भाजी आहे, राईस केलेला आहे आणि गरम गरम चपात्या केलेल्या आहेत. त्या आता मी बॉक्समध्ये ठेवून दिलेल्या आहेत.
सो आता संध्याकाळचे 7 वाजलेत मित्रांनो आणि आपलं जेवण वगैरे सगळं बनवून पण झालेलं आहे आणि आता थोड्या वेळानंतर आम्ही जेवून पण घेऊ. आणि तुम्ही बघू शकता मी सांगितलेलं ना तुम्हाला ते फुलांचं झाड आहे ते खूप छान आता बहरेल काही दिवसानंतर आणि खूप छान त्याला फुलं येतील. तर तुम्ही बघू शकता त्याला लाईट पिंक कलरची फुलं आलेली आहेत आणि ते किती छान दिसतंय. आता कसं आहे ना बॅकयार्डमध्ये थोडीफार फुलं आहेत ना तर देवपूजेला नेहमी फुलं घेऊन जायची इच्छा होते. तर म्हटलं चला आता पण घेऊन जाऊया थोडीफार फुलं देवपूजेसाठी. 7 वाजले आहेत तर सो म्हणून मी थोडीफार फुलं घ्यायला आलेली आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे मी थोडीफार फुलं घेतलेली आहेत पूजेसाठी. आता जाते देवपूजा करून घेतो आणि आजचा व्लॉग आपण इथेच थांबूया मित्रांनो आणि लवकरच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत या व्लॉगला खूप लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू नेक्स्ट टाईम. बाय बाय.